तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू कुसू पाणीपत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. कथेचे निवेदक आहेत जिवाजी. प्रत्येकाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची इच्छा असणे नैसर्गिक आहे. स्वतःचे नाव आणि त्या नावाला वेगळी ओळख मिळावी असे वाटणे साहजिकच आहे. परंतु जिवाजीला स्वतःची वेगळी ओळख, नाव, नावाचे अस्तित्व असे काही नको आहे. जिवाजीची ओळख बहिर्जी नाईकांचा मित्र म्हणून झाली तरी मी स्वतःला भाग्यवान समजेल. फक्त मुलखाचाच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाचा ज्यांच्यावर अतूट विश्वास असा होता, अशा शिवरायांच्या सुद्धा ज्या बहिर्जी नाईकांवर प्रचंड विश्वास होता, त्या बहिर्जी नाईकांचा मित्र म्हणून घेणे माझ्यासाठी गौरवशाली आहे. मैत्रीचे नाते रक्ताच्या नात्याहून अधिक श्रेष्ठ असते हे मला वेगळे सांगायची गरज नाही. मी आणि बहिर्जी जणू काही एकाच घरात जन्माला आलो होतो. बहिर्जी माझा मोठा भाऊ आणि सर्वात जवळचा मित्र होता, नव्हे तर एकमेव मित्र होता. खंडोजीच्या अंगावर पडलेली स्वराज्याची पहिली जिम्मेदारी निभावताना सुद्धा त्याने माझीच आठवण काढली होती. खंडोजीचा बहिर्जी झाला, स्वराज्यातील स्वतंत्र गुप्तहेर खात्याचा प्रमुख नाईक झाला, तरी त्याचे आणि माझे नाते कधीच बदलले नव्हते. तो माझा जुना मित्र खंडोजीच होता. आज इथे येऊन मी जर स्वतःला सांगत राहिलो तर तो अक्षम्य गुन्हा ठरेल. कारण जिवाजी होता तरी कोण? अतिसामान्य घरात जन्माला आलेला, अतिसामान्य क्षमता अंगी असलेला, आयुष्यात महत्त्वाकांक्षा उराशी बाळगावी हे सुद्धा माहीत नसलेला एक सामान्य जीव. आपल्यावर होणारा अन्याय म्हणजे एखाद्या मशालीसारखा असतो. आपण त्याने जळून जाऊ शकतो किंवा पेटून उठू शकतो. बाबाजी पाटलांनी केलेल्या अन्यायाने आम्ही जळून न जाता पेटून उठलो होतो. त्यावेळी माझ्या मणीची पेटती मशाल विजून देखील गेली असती, परंतु खंडोजीने तसे होऊ दिले नाही. अरे, आपल्याला शिवाजी राजांसाठी काम करायला मिळतंय. गड्या, आपला जन्म धन्य झाला समज. किती उद्वेगाने बोलला होता तो जेव्हा आम्ही दोघेच रोहिडेश्वराच्या मोहिमेवर निघालो होतो. काय पाहिलं होतं त्याने शिवाजी राजांमध्ये? पाहणे दूरच, आम्ही जेव्हा बाबाजी पाटलांच्या वाड्यात उभे होतो, राजांचे सैनिक बाबाजी पाटलांना उचलून घेऊन जात होते आणि तेव्हा बाजूला उभ्या म्हाताऱ्याने खंडोजीला शिवाजीराज हे नाव सांगितलं होतं. तेव्हाच रोमांचित होऊन खंडोजीच्या अंगावर जो काटा उभा राहिला. तो काय नातं होतं त्यांचं रयतेने देव मानलेल्या शिवाजी राजांसोबत. खंडोजी राजांना भेटीपर्यंत आवडेल ते करीत होता. तो मनमौजी होता. याचे आयुष्यात काहीच होऊ शकत नाही असे सर्वांना वाटत होते, कारण तो होताच अस्थिर, कुठेही स्थिर न राहणारा. परंतु राजे त्याच्या आयुष्यात आले आणि त्याला ध्येय मिळालं. राजे हेच त्याचे ध्येय होते. राजांच्या सुखात सुख, राजांच्या दुःखात दुःख, राजांचे स्वप्न तेच त्याचे स्वप्न. राजांवर जीव ओवाळून टाकणारे हजारो सरदार आणि सैनिक आणि हेर राजांच्या पदरी होते. मी सुद्धा त्यातला एक होतो. परंतु खंडोजीची बात काही औरच होती, म्हणून तो बहिर्जी नाईक झाला. राजांच्या सर्वात जवळचा. किती जवळचा? राजे खुद्द आऊसाहेबांना सुद्धा काही कारणास्तव काही बेत सांगत नव्हते, परंतु बहिर्जीपासून काहीच लपवत नव्हते. राजांच्या खाशा मालात बिना वर्दी देता फक्त 2 लोक जाऊ शकत होते. एक होत्या खुद्द आऊसाहेब आणि दुसरे बहिर्जी नाईक. इतरांच्या अनेक वेळा सन्मान झाला असेल, पालखीचा मान मिळाला असेल, अष्टप्रधानात स्थान मिळाले असेल, परंतु जी जागा राजांच्या मनात बहिर्जीने कमावली होती ती इतर कोणीही कमावू शकले नाही. आणि नायकांच्या जवळ जी जागा मला मिळाली होती तशी इतर कोणीही कमावू शकले नव्हते. सुरतेची मोहीम नायकांच्या अंगावर पडली तेव्हा त्याने सर्वात आधी मला बोलावून घेतले होते. स्वराज्यापासून शेकडो मैल दूर ही पहिलीच मोहीम आणि तीही सर्वात अवघड.
अशक्य मानली तरी वावगे ठरणार नाही, कारण या मोहिमेत नायकांना एकाच वेळी 2 कार्यभाग साधायचे होते. एक म्हणजे सुरतेत शिरून तिथला इतनभूत तपशील काढणे आणि दुसरा म्हणजे महाराजांना फौजेसहित सर्वांच्या नकळत सुरतला जाता यावे आणि मिळालेल्या लुटीसोबत निर्धोकपणे वापस येता यावे अशी निर्धोक वाट शोधणे. फक्त मार्ग शोधून भागणार नव्हते, तर आजूबाजूला असणाऱ्या सर्व शत्रूंना अंधारात ठेवून हा कार्यभाग उरकावा लागणार होता. कारण वाटेत इथून तिथून मुघलांची सत्ता होती. यदाकदाचित त्यांनाही खबर लागली तर मुघलांच्या हद्दीतून जाणेच मुश्किल होते आणि लुटीच्या मालासोबत वापस येणे तर अगदीच अशक्य. हे काम इतक्यावर थांबत नव्हते. त्या व्यतिरिक्त आदिलशहा, इंग्रज आणि पोर्तुगीजांना जर ही खबर लागली तर या कार्यात विघ्न आणायला त्यांनासुद्धा आनंदच वाटणार होता. या मोहिमेचे संपूर्ण यश कुठेही लढाई न करता, कोणाचाही विरोध न पत्करता, सर्वांना अंधारात ठेवून अलिप्तपणे आपला कार्यभाग साधून गडावर वापस येणे यात होते. मुळात या मोहिमेची सुरुवात झाली तेव्हा आमच्यापैकी कोणालाच सुरतेत जाण्याची सरळ वाटसुद्धा माहीत नव्हती. इथून सुरुवात करून इतकी मोठी मोहीम निर्विवाद फत्ते करणे म्हणजे एखाद्यासाठी स्वप्नात देखील अशक्य वाटावी अशीच बाब होती. परंतु मोहिमेची सूत्र बहिर्जीच्या हातात आल्यावर अशक्य काहीच उरत नाही, हा माझा त्या दिवसापर्यंतचा अनुभव होता. सुरत पृथ्वीवर होती. राजांनी जर बहिर्जीला स्वर्गाच्या वाटा काढून इंद्राची राजधानी लुटायचा मनसुबा आहे असे सांगितले असते तरी ते बहिर्जीने शक्य करून दाखवले असते. आमचा इतका विश्वास होता बहिर्जीवर. अपेक्षेप्रमाणे बहिर्जीने सुरतेची वाट शोधून काढली. सुरतला जाण्यासाठी सर्वात जवळची वाट म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या जंगलातून जव्हार मार्गे सुरतला पोहोचणे. दरम्यान फौज सोबत घेऊन ही वाट तुडवताना जिथे मुघलांचा परिसर लागेल तिथे जंगल निवडणे. जंगलाचा पर्याय नसेल आणि मोकळ्या वाटेने जायचे असेल तेव्हा मात्र फक्त रात्रीचा प्रवास करणे आणि दिवसा जंगलात आराम करणे असे नियोजन ठरले. सुरत जणू काही कुबेराची नगरी किंवा रावणाची लंका असावी अशीच होती. श्रीमंत आणि भाग्यवंत. श्रीमंत यासाठीच ही सुरत त्या काळचे हिंदुस्थानातील सर्वात प्रगत बंदर होते. संपूर्ण जगासोबत तिथून व्यापार होत होता. आणि भाग्यवंत यासाठी अलीकडच्या काळात सुरतेवर कोणीही वाकडी नजर टाकली नव्हती. पाठीवर समुद्र टाकून तापी नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेले हे सोन्यासारखे शहर निसंकोच व्यापारासाठी प्रथम क्रमांकाचे शहर होते. तिथे राहणारा सर्वात गरीब व्यक्तीसुद्धा इतर भागातील श्रीमंत व्यक्तीशी बरोबरी करू शकत होता. संपूर्ण सुरत ही जणू एक श्रीमंत नगरी होती. जवळपास 7-8 हजार उंबऱ्यांच्या ह्या शहरात साधारण 2 लाख लोक राहत असावेत. आमच्या हेरगिरीच्या आचारसंहितेनुसार सर्वात प्रथम आम्ही सुरतेचा इतिहास समजून घेतला होता. पाठीवर समुद्र आणि बगलेत तापी नदी घेऊन वसलेले सुरत शहर संपूर्ण जगाशी व्यापार करण्यासाठी आदर्श बंदर होते. म्हणूनच संपूर्ण जगाला आपल्या बोटावर नाचवण्याचे स्वप्न बघणाऱ्या पोर्तुगीजांनाच सुरतेवर शेकडो वर्षापासून नजर होती. त्यांनी सुरतेवर कित्येक वेळा आक्रमण केले होते. रागाच्या भरात कित्येक वेळा तर ते शहर त्यांनी जाळून टाकले होते. त्यांच्या आक्रमणापासून वाचण्यासाठीच गुजरातचा सुलतान तिसरा महमूद शहा याच्या खुदावंद खान नावाच्या सरदाराने तापी नदीच्या पश्चिमेला मजबूत किल्ला बांधला होता. तो किल्ला इतका मजबूत आणि देखणा होता की कितीतरी वेळा तो किल्ला पाहिला तरी समाधान होत नव्हते. किल्ल्याचा किल्लेदार इनायत खान होता. किल्ल्याची तटबंदी इतकी मजबूत होती की किल्ल्याच्या आत शत्रू जाणे म्हणजे अगदी दुरापास्त होते. 40 ते 50 फूट रुंद आणि जवळपास 60 फूट उंच इतकी तगडी आणि भक्कम तटबंदी. तटाचा पाया 60 फूट खोल होता. एकंदरीत किल्ला अभेद्य आणि अजिंक्य होता. परंतु राजांना तो किल्ला जिंकून घेण्यात काहीही रस नव्हता. आमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे होते की सुरतेची रक्षण करणाऱ्या
इनायत खान जवळ किती फौज आहे. त्याचा शोध घेताना बेरकी आणि लालची इनायत खानचे नवेच रूप आमच्यासमोर आले. इनायत खान औरंगजेबाकडून 5,000 सैन्यांची पगार घेत होता, परंतु वास्तविक त्याने आपल्यासोबत फक्त 1,000 सैनिक बाळगले होते. 4,000 सैनिकांचा पगार तो सरळ आपल्या खिशात घालत होता. यावरून इनायत खानचा स्वभाव नाईकांच्या लक्षात आला होता. नाईक तेव्हाच मला बोलले होते, वेळ पडेल तेव्हा इनायत खान सुरतेची सीमा राखण्याच्या ऐवजी स्वतःची चामडी आणि जीव वाचवण्याचाच विचार अधिक करेल. अकबर बादशाने 100 वर्षापूर्वी हे शहर जेव्हा मुघल सल्तनतीत जोडले आणि नव्याने वसवले तेव्हा सुरतेचा संपूर्ण विचार केला असावा, असेच सुरत पाहून वाटत होते. परंतु आता मात्र तिथे फक्त सुरतेच्या भंगलेल्या खुणा शिल्लक राहिल्या होत्या. 4 बाजूला 4 भव्य वेशी होत्या, परंतु तिथे कुठलीही सैनिकी सुरक्षा नव्हती. त्या निव्वळ सुरतेची शोभा वाढवण्याचे काम करीत होत्या. शहराभोवती खंदक होते, परंतु त्यात ना पाणी होते, ना हिंस्र जलचर होती, ना सुरक्षेची कुठलीही व्यवस्था केलेली होती. किल्ला तेवढा अभेद्य होता. जिथे सज्ज अशा तोफासुद्धा होत्या, परंतु मुख्य सुरत शहर किल्ल्यापासून बरेच दूर असल्याने त्या तोफा सुरतेचे रक्षण करू शकणार नव्हत्या. आयत्या वेळी तोफा डागल्या तरी त्यात सुरतच होरपाळून निघणार होती. सुरक्षेच्या बाबतीत नियोजन शून्य असे ते सुरत शहर निव्वळ औरंगजेबाच्या दहशतीखाली मोकळ्या 2 कोस माळ रानावर वसलेले होते. महाराजांना कडवा प्रतिकार करेल असे कोणीही तिथे नव्हते, परंतु प्रत्येक शक्यतेचा विचार करून सर्व पर्याय तयार ठेवणे हे मोहिमेच्या यशासाठी गरजेचे होते. सुरतेच्या रक्षणासाठी सुरतच्या किल्ल्यावर इनायत खान किल्लेदार म्हणून आपली एक हाती सत्ता गाजवत होता. सुरतेला आणि तिथल्या एकूण एक व्यापाऱ्याला सुरक्षा देणे हे त्याचे काम होते. नावाला फक्त 1000ची फौज दावणीला ठेवून असणाऱ्या इनायत खानला सुरक्षा देण्यासाठी आजवर कधीच किल्ल्याच्या बाहेर पडावे लागले नव्हते, कारण सुरत हे औरंगजेबाचे व्यापारी ठाणे आहे. यावर वाकडी नजर टाकण्याची हिंमत कोण आणि का करेल. अशा वरदहस्त ठेवण्यासाठी औरंगजेबाला सुरतमधून निव्वळकर स्वरूपात सालाना 12 लाख रुपये मिळत होते. औरंगजेबासाठी हे शहर म्हणजे त्याची दुभती गाय होती. त्यासाठी सुरतेला औरंगजेबाची दाढी म्हणून संबोधले जात होते. दिल्लीच्या खालोखाल सुरतेचेच महत्त्व होते. कोट्यवधी रुपयाचा व्यापार तिथून चालत होता. इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, फार्सियन, अरेबियन, चीन, युनानी हे सर्व व्यापारी सुरतेवरून संपूर्ण जगभरात व्यापार करत होते. जागतिक बाजारपेठेत उपलब्ध असलेली आणि नसलेली प्रत्येक मौल्यवान वस्तू सुरतेचे तोंड बघूनच जगभरात फिरत होती. सुरतेचे धार्मिक महत्त्व ही तेवढेच होते हे आम्हाला तिथल्या वास्तव्यात काही दिवसात समजले. मक्केला जाण्यासाठी सुरतेवरूनच जावे लागत होते. म्हणून की काय, औरंगजेब तर सुरतेला मक्केचे द्वार असे संबोधित होता. अशी ती सर्व गुणांनी संपन्न सुंदर सुरत बदसुरत करण्यात त्याचा पाया रचण्याची जिम्मेदारी नायकांच्या आणि आमच्या खांद्यावर होती. आम्ही आमचे कसब पणाला लावून सुरतेच्या पोटात काय काय दडले आहे हे आम्हाला प्रसंगी सुरतेचे पोट फाडून सुद्धा जाणून घ्यायचे होते. नायकांनी आम्हाला सुरतेत पुढे पाठवले होते. माझ्या आधी तिथे पोचलेल्या हेरांकडून सुरतेची ती महती मी ऐकली होती. त्याहून अधिक सुंदर असे शहर होते. या सुंदर आणि श्रीमंत शहरात कित्येक दिवस आम्हाला वास्तव्य करावे लागणार होते. मोहीम जोखमीची होती. खुद्द राजे सुरतेच्या मोहिमेवर येणार होते. राजे सुरतेच्या प्रत्यक्ष मोहिमेवर येतील तेव्हा त्यांना तिथे जास्त वेळ थांबता येणार नव्हते. या मोहिमेचे बारकावे नायकांनी आम्हाला मोहिमेच्या सुरुवातीलाच सांगितले होते. प्रत्येक घराला खंती लावणे म्हणजे वेळेचा अपव्यय होता. जड जिन्नासात लुटून ते ओझं घेऊन जाणे म्हणजे स्वतःला संकटात टाकण्यासारखे होईल. या सर्व बाबींना बगल देण्यासाठीच आम्ही चौघे सुरतेमध्ये पुढचे 3-4 महिने वास्तव्य करणार होतो. तेही बेमालूमपणे सुरतेचा खडानखडा माहिती काढणार होतो. अमीर आणि जुलमी लोकांची यादी मुद्देमाला सगट तयार करायची होती, जेणेकरून इतर लोकांना तोशीस लागणार नाही
आणि वेळेचा अपव्यय वाचेल, कारण तसाच राजांचा हुकूम होता आणि नाईकांनी त्यानुसार योजना बनवली होती. खुद्द बहिर्जी नाईक, विठोजी, विश्वास आणि आम्ही ती चौघांनी एका मागून एक सुरतेत प्रवेश केला. सुरत व्यापाराचे ठाण होते, जिथे कामाला कमी नव्हती आणि कामाच्या शोधात येणारी सुद्धा कमी नव्हती. नाईकांनी एकंदर सुरतेचा तो अभ्यास केला होता. त्यावरून त्यांनी आम्हा तिघांना वेगवेगळी कामे वाटून दिली होती. सुरतेत स्थायिक व्हायचे आणि श्रीमंत लोकांशी संबंध यायचा म्हणजे तसेच काम निवडले पाहिजे, म्हणून नाईकांनी माझ्यावर एक खास जिम्मेदारी दिली होती. मला सर्वोत्तम काम जमत होते ते नालबंदीचे, घोड्यांना नाल बसून देण्याचे. नाईकांनी दिलेले काम मी हसतमुखाने स्वीकारले. त्यामागे हेतू हाच की त्या काळी ज्यांच्याकडे घोडा तो अमीर, घोड्यांचे मालक म्हणजे मातब्बर मंडळी होती. माझ्याकडे घोडा घेऊन जो येईल तो अमीर आणि मला ज्याच्या घरी बोलावले जाईल तो त्याहून अधिक धनाढ्य असणार यात दुमत नव्हते. फक्त श्रीमंत लोकांचा शोध त्यांच्या खुद्द मालासकट घेण्याची ही सर्वोत्तम योजना होती. नाईकांच्या आदेशानुसार विश्वास आपले 4 अत्यंत हुशार कारागीर घेऊन तिथे व्यापारी माल आणि मौलिक जिन्नसांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडी पेट्या आणि लांबड्या पिशव्यांचा व्यवसाय करण्याच्या निमित्ताने सुरतेत दाखल झाला. बाजारात अशा वस्तूंचा भाव बघून तो त्यापेक्षा अत्यल्प दरात त्याच्या पिशव्या आणि पेट्या विकणार होता. सोबत मालाची गुणवत्ता साहजिक इतरांपेक्षा सरस ठेवायची आहे हे नाईकांनी त्याला बजावून सांगितले होते. माल वाहतुकीसाठी वारंवार पेट्या आणि पिशव्या नेणाऱ्या वर्गावर त्याला अचूक लक्ष ठेवून राहायचे होते. नाईक त्याचाच पाठलाग करणार होते. विठोजी आणि त्याच्यासोबत त्याचे 5 धष्टपुष्ट हेर हमाल काम शोधत सुरतेत दाखल झाले. बंदरावर आणि धनाढ्य लोकांच्या वखारीवर किंवा घरी यांना काम शोधायचे होते. रोज नवीन काम शोधायचे होते, ते काम करायचे होते आणि येणाऱ्या जाणाऱ्या मालावर घारीसारखी नजर ठेवायची होती. भरलेली पेटी, पिशवी, थैली, गोणी, पिंप हे डोक्यावर, खांद्यावर किंवा हातात उचलले की त्याच्या वजनावरून आणि त्याच्या कुलूप बंदावरून त्याचा नेमका कुठला माल असेल याचा अंदाज येईल. इतके हुशार विठोजी आणि त्याचे हेर होतेच आणि याच अंदाजावर नाईक लक्ष ठेवून असणार होते. आम्हाला चांगल्या दर्जाची कामे वाटून नाईकांनी मात्र स्वतःसाठी अतिशय तापदायक काम निवडले होते. आम्ही सर्वांमध्ये मुक्तपणे फिरता यावे, वाटेल तिथे झोपता यावे, कोणाच्याही दारात जाता यावे, कोणीही कुठला प्रश्न विचारू नये, हटकू नये, संशय घेऊ नये, म्हणून त्यांनी स्वतःसाठी मात्र भिकाऱ्याचे सोंग निवडले. वरवर सोपे वाटणारे परंतु अतिशय अवघड आणि कोणाच्याही संयमाची परीक्षा घेणारे असेच ते सोंग होते. यामुळे त्यांच्या जागोजागी अवमान होणार होता, ठिकठिकाणी हेटाळणी होणार होती. कोणी लाथाडणार होते, कुणी हाकलणार होते, कुणी दयेची भीक घालणार होते. फक्त मिळणार नव्हती ती इज्जत. क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही, जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची, पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे, त्याचं रक्षण करणं, महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव.